लोकांचे प्रश्न तिथे मांडणार आहे आणि बघूया आता कशा प्रकारे तो अनुभव उपयोगी पडतो त्याप्रमाणे काम करणार. पहिल्यांदाच आमदार झाल्यानंतर एक उत्साह आहे की बाबा कधी विधानसभेत जातो. यंदाच्या निवडणुकीमध्ये मगाशी आपण पाहिलं की अमोल खताळ हे कार्यकर्ते होते, त्यांनी त्यांचा किस्सा सांगितला. पास जे आहेत ते घेऊन इथे आतमध्ये यायचे. तसेच बरेचसे असे कार्यकर्ते जे आहेत ते यंदा आमदार झालेले आहेत आणि असेच कल्याण ग्रामीणचे आमदार जे आहेत राजेश मोरे आपल्यासोबत आहेत. कार्यकर्ता आमदार झालेला आहे. कार्यकर्ते म्हणून मगाशी अमोल खताळ यांना विचारलं आम्ही, तुमची काय आठवण आहे किंवा कशा रीतीने बाहेर पास घेऊन उभं राहायचं किंवा फोन करायचा, आमचा पास रेडी आहे का, आम्ही आज येऊ का. आज इथे आता थेट आतमध्ये एंट्री आल्यावरती पोलीस लोक देखील स्वागत करत आहेत. मी पहिल्यांदाच आपल्या विधानसभेत आमदार झाल्यावर येत आहे. खरं तर पहिला मी जेव्हा कार्यकर्ता असताना पक्षाच्या वतीने काम करत असताना विधानसभेत यायचं असेल तर मग गेटच्या बाहेर उभं राहणं, गेटच्या आधी फोन करून सांगणं की बाबा मी येतोय, मला पास हवा आहे. आणि मग पास मिळाले कधी कधी कठीण जायचं, पण विधानसभेत जायचं एकदम धैर्य असल्यामुळे कसंही करून पास मिळवायचं आणि त्या विधानसभेत जायचं, तिथलं कामकाज बघायचं, कशा प्रकारे आमदार महोदय काम करतात, कशा प्रकारे मंत्री महोदय काम करतात. आणि अशा प्रकारे पासला लाईन लावून आम्ही पास मिळवत आणि विधानसभेत येत असो. पण आज पहिल्यांदाच आमदार झाल्यानंतर एक उत्साह आहे की बाबा कधी विधानसभेत जातो आणि कधी त्या आपल्या सभागृहात जाऊन कामकाज. उत्सुकता लागली. पास घेऊन तर आतमध्ये गेलात बऱ्याच वेळा, पण गॅलरीत बसून देखील खालचं कामकाज पाहिलंय. आता वरती आता खाली बसणार आहे तुम्ही? हो, खाली बसणार आहे आणि लोकांचे प्रश्न तिथे मांडणार आहे आणि बघूया आता कशा प्रकारे तो अनुभव उपयोगी पडतो त्याप्रमाणे काम करणार आहे. हा अनुभव तुम्ही सांगताय. आतमध्ये तिथं जनता जी आहे ती प्रत्येक वेळी सतर्क असते. कशा रीतीनं प्रश्न उपस्थित केले जातील, आपल्या आमदाराने प्रश्न विचारले आहेत का, प्रश्न सोडवलेत का, अशा बऱ्याच गोष्टी जनता नेहमी आता बघत असते. तुमच्या काय आता एकंदर डोक्यात आहे किंवा काय प्लॅनिंग आहे, कशा रीतीनं विकासाची कामं न्यायची या सभागृहामध्ये हादरून सोडवायचं? कल्याण ग्रामीणमध्ये असलेले अनेक प्रश्न, म्हणजे पाण्याचा प्रश्न असेल, स्वच्छतेचा प्रश्न असेल किंवा शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, अशी जी लोकोपयोगी जी कामं आहेत ती या सभागृहात मांडली जातील आणि जे महाराष्ट्रातले काही काही जे विषय असतील त्याप्रमाणे आता थोडं थोडं आपल्याला अनुभव येईल आणि ते प्रश्न आपण नक्की चांगल्या प्रकारे सोडवण्यात आपला त्याच्यात हातभार असेल एवढं नक्की तुम्हाला सांगतो. नक्कीच. तर हे होते राजेश मोरे, कल्याण ग्रामीणचे आमदार. आल्यावरच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे तिथं जे सिंहासनाधीश आहेत महाराज तिथं जाऊन त्यांचा आशीर्वाद घेतला आणि इथं आता आल्यानंतर त्या मीडियाला प्रति येत आहेत. वेगवेगळे अनुभव आहेत. बरेच असे आमदार जे आहेत जे कार्यकर्ते होते आणि त्यांना आज जो आहे तो आमदारकीचा मान मिळालेला आणि त्या आल्यानंतर त्यांचे अनुभव ते शेअर करतायत. पुढे रमेश भट्ट, अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.